सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीने बुधवार दिनांक 9 जुलै ते शुक्रवार दिनांक 11 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरु पौर्णिमा उत्सव कालावधीत दक्षिणा पेटी, देणगी काउंटर, ऑनलाईन चेक, डीडी, मनी ऑर्डर, डेबिट, क्रेडिट कार्ड, यूपीआय, सोने चांदी व दर्शन, आरती पास शुल्क इत्यादी सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम 6,31,31,362 मात्र इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात 1,88,08,194 दक्षिणा पेटीत प्राप्त झाले असून देणगी काउंटर 1,84,84,538 रुपये, पीआरओ शुल्क पास 55,88,200, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2,05,76,626 रुपये, सोने 668.4 ग्रॅम रक्कम रुपये 67,87,925 व चांदी 6,798.660 ग्रॅम रक्कम रुपये 5,85,779 यांचा समावेश आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः 3 लाखाहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलाय। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,83,532 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलाय, तर दर्शन रांगेत 1,77,800 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले। या कालावधीत सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या विक्रीतून 64,05,460 रुपये प्राप्त झाले। उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थानांच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्ती निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम निवास व साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय। तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतलाय। सदर देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालय, रुग्णालय, शैक्षणिक संकुल या सेवा कार्याबरोबरच साई भक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले। श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं दिनांक 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीमध्ये श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला। या कालावधीमध्ये जवळपास 3 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी जे ते बाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं। बाबांचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांनी जे आहे बाबांच्या पेटीमध्ये जे आहे ते भरभरून दान केलेलं आहे। या कालावधीमध्ये जवळपास 6,31,00,000 दान प्राप्त झालेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 1,88,00,000, देणगी काउंटरवर जे आहे ते 1,17,00,000, त्याचप्रमाणे ऑनलाईन जे आहे ऑनलाईन चेक, डीडी, मनी ऑर्डर जे आहेत त्याच्या माध्यमातून जे आहे ते 2,05,00,000 आणि दर्शन पास, आरती शुल्क जे आहे या माध्यमातून जे आहे ते 55,00,000 दान, असं 6,31,00,000 दान जे आहे ते प्राप्त झालेले आहे। त्याच्यामध्ये जे आहे ते 668 ग्रॅम सोन्याचा एक मुकुट भक्तांनी दान केलेला आहे, एक ब्राउच दान केलेलं आहे आणि 6 किलो 790 ग्रॅमची चांदी जी आहे ती प्राप्त झालेली आहे। असं एकूण 6,31,00,000 दान जे आहे ते या कालावधीमध्ये प्राप्त झालेलं आहे। 1,83,000 साई भक्तांनी जे आहे ते प्रसादालयामध्ये जाऊन प्रसाद भोजन घेतलेलं आहे। दर्शनानंतर जे आहे ते 1,77,000 भक्तांना बुंदी प्रसाद वाटप केलेलं आहे। 3,40,000 लाडूची पाकिटं जे आहेत ते भक्तांना जे आहे ते वाटप करतात। जागर जनस्थानकरिता हेमंत शेजवळ, शिर्डी।
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.